रामकृष्ण हरी. आज आपण काय बनवणार आहे बघा, पालक पनीर बनवणार आहे आपण. बघा त्यासाठी लागणारं साहित्य काय घेतलंय आपण. हे आले जिरे, कस्तुरी मेथी, हिंग, दोन कांदे, एक टॅमॅटो, हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि हे अगदी थोडेसे नॉर्मलसे शेंगदाणे. आपण आता ही पालकची भाजी आहे, ही वाफ भरत ठेवू. बघा आपण पाणी ठेवून घेतलंय भाजीसाठी. त्यात आपण काय टाकणार आहे बघा, तुम्हाला एक खूप महत्वाची ट्रिक सांगते मी. भाजी हिरवीगार राहण्यासाठी आपण थोडी अगदी नॉर्मल अशी साखर टाकणार आहे बघा. अर्धा चमचा आपली साखर आली. आणि भाजीची चव तशी वाढून राहण्यासाठी हे मीठ आलं अर्धा चमचा. बघा आपण आता ही छान अशी धुतलेली भाजी त्यात टाकून देऊ. किती छान आहे. आता ही हिरवीगार भाजी ना, आपण मीठ आणि साखर टाकल्यामुळे ती भाजी जशीची तसंच तिचा कलर राहणार आहे बरं का, हिरवाच राहणार आहे. आता हिला एक अशी 5-1 मिनिटं छान अशी वाफ भरून छान असं करून घेऊ. तोपर्यंत वाटणाची तयारी करते मी. आपली भाजी झाली आहे, मी गॅस बंद केला. आपण आता ही भाजी काढून घेऊ आणि थंड व्हायला ठेवू बरं का. आणि हे जे पाणी हे आपण टाकणार नाही, हेच पाणी आपण भाजीला वापरणार आहे. आपण आता पनीर तळून घेऊ बरं का. पनीर काढून घेतलंय आपण. आता हा कांदा टाकू बरं का त्याच तेलामध्ये, त्याच कढईत. आणि कांदा आपण होईल जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक फ्राय करून चिरून घ्यायचं आहे. आणि मीडियम गॅसवर छान असं फ्राय करायचंय. तर आपल्याला मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. कांदा लवकर फ्राय होण्यासाठी आपण त्यात अगदी थोडं असं अर्धा चमच असं मीठ टाकून घेऊ. बघा हे आलं आपलं मीठ. मीठ टाकलं की कांदा लवकर फ्राय होतो. आणि मी कांदा चिरतानाच एकदम आपण असा एकदम बारीक असा कांदा चिरलाय बरं का. 2 मिनिटात असा कांदा छान असा फ्राय होतो मीठ टाकल्यावर. बघा आपला कांदा चांगला झालाय. आपण आता एक टॅमॅटो टाकलाय, तो पण एकदम बारीक असा चिरून घेतला बरं का तो टॅमॅटो पण. आणि दोघांना एकदम छान असं शिजू द्यायचंय कमी गॅसवर. असं मीडियम गॅसवर छान शिजू देऊ आपण. बघा आपला कांदा टॅमॅटो छान फ्राय झालाय. आपण आता त्याला काय करणार आहे, असं एक साईडला घेणार आहे बरं का थोडं. बघा हे एक साईडला केलंय. आपण आता जे वाटण बनवलंय, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, जिरे, हिंग, ते टाकून घेणार आहे ह्या तेलामध्ये बरं का. बघा हे आलं आपलं वाटण. त्या अगोदर आपण हिंग टाकून घेऊ. हा बघा हा आला आपला हिंग. आणि हो कमी गॅस आहे बरं का, पूर्ण कमी गॅस आहे. त्या कमी गॅसवरच ही आता छान फ्राय करून घेऊ. हे पण ही फोडणी खूप महत्वाची असते बरं का पालक पनीरला. बघा इतकी सुंदर भाजी होते ना. तुम्ही पण नक्की अशी ना भाजी बनवा. आणि कुठून बघताय तुम्ही ही भाजी, हा व्हिडिओ, हे नक्की मला लाईक करून सांगा बरं का. आणि तुम्हाला यात काही कमी जास्त वाटेल ते सुद्धा सांगा. बघा आपली फोडणी छान होतीये. मी आता थोडा गॅस वाढवते. हा आपण ती भाजी पण मिक्सर मधून काढून घेतलेली आहे. बघा मी आता परत कमी गॅस केलाय. बघा आपण ही भाजी मिक्सर मधून काढली होती. तिचा कलर किती छान आहे, हिरवागार कलर आहे. इतकी सुंदर लागते ना ही भाजी. बघा आपण आता टाकू पाणी. आणि ही भाजी घट्ट असते बरं का, जास्त पातळ बी नाही. हे बघा पनीर टाकून घेऊ बरं का. मी गॅस कमी करते. आणि हे बघा हे आपलं पनीर टाकते. किती सुंदर भाजी झाली बघा. आपला कलर पण छान आलाय आणि टेक्स्चर पण किती सुंदर आहे बघा अशी. आणि ही भाजी घट्टच असते बरं का. आपण आता यात टाकून घेऊ, मीठ टाकू. हे आलं आपलं मीठ. आणि आता आपण यात अजून एक खूप महत्वाची वस्तू टाकणार आहे बरं का. अगदी छान अशी काश्मीरी मेथी. बघा ही अशी छान हातावर अशी क्रश करून टाकून घेऊ. आणि एक उकळी येऊ देऊ बरं का त्याला अजून. बघा इतकी सुंदर झाली ना ही भाजी. तुम्ही पण नक्की अशी भाजी बनवा आणि खाय. बघा किती किती छान झाली बघा का. तिचं टेक्स्चर पण किती सुंदर आलंय बघा. किती छान अशी आपली पालक पनीर तयार आहे.
तुम्ही पण अशी भाजी बनवा, खा आणि मला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. बघा